उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या खासदारांची नवी दिल्लीत आज बैठक। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार बैठक। ओबीसी संघटनांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना। पाण्याचा अंदाज न आल्याने 6 जणांचा मृत्यू, 1 जण बेपत्ता। मुंबईला मिळणार वातानुकूलित 18 डब्यांची लोकल। 2856 वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि दीर्घकालीन देखभालीसाठी ई-निविदा जाहीर। चंद्रग्रहण काळात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जलाभिषेक। आज नित्यनियमाने पूजा आरती दिनक्रम चालणार। चौथी नापास खुळखुळ्याला पाठिंबा दिला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर जहरी टीका। मतं घेऊन ओबीसींचं आरक्षण संपवलं। मतं मागायला आलात तर दांडके काढू, हाकेंचा राजकारण्यांना सज्जड दम। हाकेंना जास्त महत्त्व देऊ नका, इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। काही लोकांकडून समाजात भांडणं लावण्याचा प्रयत्न, भरणेंचा हाकेंना टोला। बीडमध्ये कराडचं कौतुक काही थांबेना। वाल्मिक अण्णा अंगार है बाकी सब भंगार है। बीडच्या मांजरसुंबा चौकात कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। तब्बल 33 तासांनंतर अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन। वेळेचं नियोजन चुकल्याने खोळंबा। यंदा पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक विक्रमी। तब्बल 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुका। शेवटचा गणपती रात्री 8 वाजता विसर्जित। आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा विजय। 8 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघ आशिया कपमध्ये विजयी। अंतिम सामन्यात भारताची कोरियावर 4-1 ने मात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।